आणि दुपारनं येते बरं का न्यायला कालच्या सारखं. हॅलो. संध्याचं पण आवरून झालंय, मेकअप करून झालाय. नाही नाही, माझं काय होतं माहितीये का, मी मेकअप करून बसते आणि माझं संध्याकाळी शूट लागतं. फिक्स आहे दरवेळेस. मला म्हणलं घरात बोला की, मला म्हणतात तू ऐकशील की पावसात भिजत गेला तर म्हणलं काय नडलंय का पावसात जायचं. तर आता बघा मी लागले स्वयंपाकाला, म्हणजे बराच वेळा झाला मी 6 वाजल्यापासून स्वयंपाकाला लागले. सामाने काढत होते करण्यासाठी, पण दुर्गा रडत होती, लेकर बाहेर खेळत होती, त्याच्यामुळे स्वयंपाक काय करणं झालं नाही. आणि 6:30-7 वाजता मग ह्यांनी पण आलं शूटिंगवरनं, तरी स्वयंपाक काय झालेला नाही. तर बघा राधू म्हणली मम्मी आज वेगळं काहीतरी कर, म्हणली वैताग आला चपाती भाजी रोज खाऊन. तर बघा धपाटे करायला घेतल्यात, सगळं पिठी मळून घेतलं सामान टाकून, जिरी लसूण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची सगळं सामान बारीक केलं, ह्याच्यामध्ये टाकलं अद्रक आणि ते पीठ मळून घेतलं, हळद मीठ सगळं टाकून घेतले. तर आता मी लागले करायला धपाटे. तर लेकरांना भुका लागल्यात, ह्यांना पण भुका लागल्या. तर आणि दुर्गा आताशी झोपली, तिला झोपवलं आणि पीठ मळलं धपाट्याचं. दुर्गा इकडं झोपली, तिच्या अंगावर कोणी उशी टाकली बरं हे काल करू नका आता येतं. आणि आता ह्यांनी चालल्यात मंडईला कांदा आणायला आणि ह्यांना शेवग्याची शेंग मंडईला शेवग्याची शेंग खा वाटली ह्यांना. तो राक्षस तयारच आहे तिकडे बाहेर. बरं या जावा. आणि खरं तर मला ना धपाट्यात टाकाय कांदा पाहिजे होता, पण काय कांदा संपले, ह्यांनी लय उशीर केला जायला म्हणून वाट बघत तुझ्याकडे जायचं मंडईला. एवढा उशिरा एवढा उशिरा भाजीपाला पण विकतात ना किराणा दुकानात. कुठं नाही माहिती मला, फक्त ते दुकान माहिती, त्याचं सामान देतात घेऊन देऊ का म्हणलं तर नको म्हणते. येत नाही. मग जाऊ द्या, काय एवढंच की थोडी चव वेगळी लागेल कमी लागेल, कांदा नाही बरं असू दे. खायला करते आधी, करते स्वयंपाक झाल्यावर इस्त्री तुमच्या शर्टाला खायला करते आधी, खावा मग पाड घेते रात्रीच्या सारखा. कांदा आणा आणि तुम्हाला शेवग्याची खायची तर चला घेते आता धपाटे करून. भूक लागली ह्यांना सगळ्यांना आणि चहा करून दिला आल्या. संध्या पण आहे तिकडं हॉलमध्ये बसला. आता धपाटे करून झाल्यात आणि शेवटचे 2 राहिल्यात, एक थापायचं, एक पोळपोटावरती आणि एक तळले. आणि दादा आलाय बघा गावावरनं, परवा दिवशी गेली होती गावाला. ए इकडं हो दुर्गा तिथं राधू इकडे या. ह्यांना लय भुका लागल्या होत्या दोघाला पण झालंय. पण आता भाजी करायची, ह्यांना मला गरम गरम खावा पडदा ठोकत बसल्या तर झाली बघा. एकदम बारीक गॅसवरती पहिल्यांदा भाजली आणि परत फुल गॅस केला. तुमचं काय चाललंय इकडं? पप्पाने कॅडबरी खायला आणली, तुम्ही काय करताय? भुगा केलाय, त्यात दूध ओतलंय. काय लेकर तारा तुम्ही? हो हो पडलं का खाली? दादा कुठं गेला? हे उचल पायात घुसत. धपाटे केली आणि भाकरी पण करून झाल्या, 2 भाकरी केल्या. काय हलतात का? डवचू नको त्याला. भाकरी केल्या आणि शेवग्याची शेंग शिजायला टाकली. इथं बघा निम्या अर्धे शिजत आली. दुर्गा काय उठली नाही, झोपलीच आहे. चला भांडे घासते आणि किचन आवरते. आता झाडून घेतलं, राधून खेळतात तिकडं आणि हिचा अभ्यास घ्यायचा आहे आणि व त्याला पण शिकवायचं आहे. 3 आणि 4 काढाय शिकवायचं. दुर्गा झोपली तर चला अभ्यास करायचा ना. काय झालं बघू वाचतोय काय, कशाचं वाचतोय? बघा राधूचं अक्षर ह्याच्या आधी पण दाखवलं. मग कोणाचं स्क्रिप्ट लिहिलेली ध्यानातच नाही माझ्या. काय होतंय? तू पण पाटी आणि पेन्सिल घे चल. पप्पा तर कधी शिकवत नाही, सगळं माझ्यावर सोडतात. जण काय एकटीवर सगळा हजारा टाकला. हा भर गेली ना आता म्हणून सुचतंय धिंगाणा घालाय. मग पप्पा पावसात बोलाय गेलं तर मला म्हणतात होय राधू. पप्पाला म्हणलं घरात बोला की, मला म्हणतात तू ऐकशील की पावसात भिजत गेला तर म्हणलं काय नडलंय का पावसात जायचं. बघायचं का नाही दिसणार, तोंड सुद्धा दिसत नाही त्यांचं कॅमेरात. का गुलाबी टावेल दिसतंय का, तिथं बोलत बसल्यात, येडं घालत बोलत्यात. कोण आहे काय माहित, पावसा पाण्यात बोलत बसल्यात तिकडं जाऊन. गुलाबी टावेल तू काय हसतो या. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा दुर्गा इकडं सकाळच्या पारी काय करते आणि पप्पाला बघा इथं वेड लागले दुर्गाच्या.
काय करतात बघा. नादी लावून लावून हातापर्यंत जायचं, परत गालापर्यंत जायचं आणि चावायचं आणि रडवायचं. कामच एवढं आहे. उठलं की कशी देतो उठलाय झोपेत ना, पप्पी देते मला बघ. उठलाय झोपेत ना आता शेक. बिचार कपाट देतो हा. चॉकलेट देतो दे चॉकलेट. तुला पाहिजेत का? आणि दुर्गाचा चाललाय तर खेळ बघा काय चाललंय बघा. दाखवा म्हणलं तीच मध्ये आलं. हो तुम्हीच म्हणता बरं. जाता का वाट, तरी पण जाणारच वाट तिच्या. तिसरी बारी असं करायचं दुर्गाने, तरी हाऊस कपाट पेटत. चावलं मला. कपाट चावलं. तू माझ्या चावते बापाला. तू चावते मला. हे चावलं कपाट चावलं का? तर दुर्गा लय दात बघायचं आलेत काय? खेळती, तिला खाली उतरवली तर रडती, रडवलं तर आणखीन जास्त रडण खाली घेतल्या. कारण की तिकडं भाऊजी बसल्यात सगळे आहेत तिकडं, आणि हिचा कालवा चालू झाल्यावर राहत नाही ओरडायची. काका काय करतात? ब्लॉग बनवतात ना तिकडं काका, व्हिडिओ बनवतात ना पलीकडं रूममध्ये. हो सामानाला खेळते. औषध येतात औषध. चल तुला काकाकडं नेऊन सोडते संध्याकड. भाला पण आहे, काका आहेत तिथं नेऊन सोडलेला हॉलमध्ये. सगळ्या व्हिडिओचाच राडा करेल. तर बघा सकाळच्या पारीची तर कपड्याला इस्त्री करायला घेतली होती, इस्त्री करून झाली. आणि भाऊजी पण होतं, भाऊजींचं काम झालं आणि भाऊजी गेलं बघा पुढं. व्हिडिओ घ्यायचा होता पण गडबड होती त्याच्यामुळं काही घातला नाही. इस्त्री करत होते आणि दुर्गा पण मध्ये करत होते, तोपर्यंत भाऊजी गेलो. बहला पण होता, बहला पण आला होता संग. तर इस्त्री करून झाली, ह्यांनी गेला तर आंघोळी. शर्टाला इस्त्री करूच तर दुर्गानीकडं वाढीव कामं करून ठेवलं. काय करते काय माहिती, तिथं पण काहीतरी करून गेली. आणि इकडं पण ज्वारीच्या ठिकाला आली आहे. काय करते हां, तिथंच थांबायचं एका जागेला, येतो नाही. मावाला बघते काय करते मावा इकडं. संध्या बघा इकडं रील्स बनवते. शर्टाला इस्त्री करूच तर दुर्गानीकडं वाढीव कामं करून ठेवलं. काय करते काय माहिती, तिथं पण काहीतरी करून गेली. आणि इकडं पण ज्वारीच्या ठिकाला आली आहे. काय करते हां, तिथंच थांबायचं एका जागेला, येतो नाही. मावाला बघते काय करते मावा इकडं. संध्या बघा इकडं रील्स बनवते. हॅलो. संध्याचं पण आवरण झालंय, मेकअप करून झालाय. नाही नाही, माझं काय होतं माहितीये का, मी मेकअप करून बसते आणि माझं संध्याकाळी शूट लागतं. फिक्स आहे दरवेळेस. किती लवकर उठली होती, म्हणजे माझ्या बरोबरच उठले होते. मी आधी उठले होते राजूचा डब्बा करायला, मग परत संध्याला उठवलं. राजू म्हणली मा उठ, काकाचा फोन आला, 7 वाजताच फोन आला होता. हा ना, मला तर झोपेत कळालंच नाही राधा काय म्हणते म्हणते. ती? उठून 5-10 मिनिटांनी मी वहिनींना जाऊन विचारलं, वहिनी काय म्हणली राधा. तर मला त्यांनी सांगितलं की पांडुरंग सरांचा फोन आलता आणि तुला आवरायला लावले. हां, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि दुसरी गोष्ट, खूप गमती जमती पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे इथून पुढे कंटिन्यू. त्यामुळे व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. झालं का भाऊजींचं ते काय करायचं, रील्स बनवलं? नाही नाही, रील्स नाही, ब्लॉग बनवला. म्हणत होतं रील्स पण बनवायच्यात, भाऊजी आलं रील्स होतं. नाही काय बोलले, ब्लॉग बनवला आणि गेलेत. आता म्हणले आवडून या. भावाला पण आलं होतं. आलं होता का आलं होतं म्हणायचं. मला सगळ्यांना आवाज बोलायची सवय लागली, त्याच्यामुळं घडीत असं घडीत तसं. अरे तुला बोलायला गेलं ना, तसं पण तो लहानच आहे तुमच्या. अरे तुला बोलायला गेलं ना, ते येतच नाही शब्द अरे तुला बोलाय. आवाज बोलते सगळ्यांना, आहे ना का दुर्गा. बोलायला पण नाश्ता करायला दिलं, चहा चपाती खा म्हणलं, खाल्लं त्यांना. दुर्गा खूप पळवतीये वहिनींना. कशाची दुर्गा एक झालं की मगाशी मग काय आली आणि त्या बोर्डातच हात घालायला लागले, पटदीस ना धरली. लय अडाणी करते प्रत्येक कामात, मध्ये मी करते. रील्स बनवते तर कंटिन्यू इथंच एका साईडला उभा राहिले, मला बघते किती वेळ म्हणून झाले. तेच तरी करून झाली. काल करायची होती तर हिने इरबळ वायताक दिला, काल पण करून दिली नाही, असाच घोटाळा घातला. तर बघा सकाळच्या पारी राधूचा डबा हे करून दिला आणि लगेच चपात्या करून घेतल्या, तिला डबा दिल्यानंतर पाठीमागं बाकीची कामं केली. फक्त भांडी राहिल्यात, कपडे काही इरबळ असतंय. आणि ओमला पण शाळेत सोडायला जाते, ते आणखीन झोपलाय. 8:45 वाजत आल्या, त्याला उठवा लागून आता. टाइम झाला आता. बनव रील्स बनवते. तुला बनायची काय? हा? 2-3 झाल्या बनवून. 2-3 झाले का? चल तर का, चला आंघोळ करतात पप्पा, खायला द्यायचं पप्पाला परत आणखी. निघायचं लगेच छानला आता शूटिंगला.
चला आता ओमला उठवते, त्याला आंघोळ घालते, पाणी तापवलं, बटन बंद केलं, हिटर काढावं लागत नाही तर दुर्गा वाढायची. भांड्याचा पाळा आहे तशीच आहे, भांडे घासायचे. देवपूजा सुद्धा केली नाही, उठल्यापासून कामच करते. देवाची पूजा करायची, ओमचं उरकायचं, विने पण नाही घातली, माझं पण उरकावं लागेल आणि त्याला शाळेत सोडून यायचं. आता एवढ्या सगळ्यांची जेवण पण झाली आणि ह्यांनी शूटिंगला चालल्यात. पावसाची झिमझिम चालूच होती पण बंद झाली आणि ह्यांनी मला म्हणलं होतं सोडवायला जा, पण म्हणलं 10 मिनिटं टाइम आहे, त्याला जाता जाता सोडा तर थांबन आहे ना मग. आणि दुपारनं येते बरं का न्यायला कालच्या सारखं. नाही जात, लय भारी बसतो हवं. आता संध्याकाळी दुर्गा महागा लागली. बाय ओ. दुर्गा रडते आता वाघ. बोला कोणीच नाही नेलं हाय का नाही, आपण दुपारनं जाऊ चल. कुंकू ओतून घेतलंय डोक्यात. ओमला पण ह्यांनी जाता जाता घेऊन गेलं. आता बघा मी निघालीच होते त्याचं सगळं आवरून, पण 10 मिनिटं टाइम होता म्हणून म्हणलं नेत नव्हतं, पण गोळा छानच्या महाग लागले कारण मला दोन भांडे आहे आणि दुर्गाला आंघोळ पण घालायची. रडते चलत जाऊ, शाळा भरल्या म्हणलं 5-10 मिनिटं थांबत घेऊन जावं. आता आवरलं होतं बघा काय